कालवा, सिमेंट नीट कालवा आणि यात वॉटर प्रूफिंगचं केमिकल पण टाका. अय्यर भाऊंच्या घरातून माझ्या घरात पाणी अजिबात आलं नाही पाहिजे. पोपटलाल, पाणी वरून खाली येत, खालून वर नाही जात. माझ्या घरातून तुझ्या घरात पाणी कसं जाईल? अय्यर भाऊ, तुम्ही सायंटिस्ट आहात, तर तुमच्या घरात काही होऊ शकतं. अरे पोपटलाल, अय्यर भाऊ सायंटिस्ट आहेत म्हणून काय झालं? सायन्सचे नियम थोडी ना बदलणार आहेत. अरे नाही तर काय. तुम्ही काळजी करू नका, कुठूनही लिकेज होणार नाही. हा जरा ते एक मिनिट काय झालं? एक मिनिट, जरा फोन आलाय. स्थळ वगैरे असेल तर एक मिनिट, काम नको करू. एक मिनिट. हॅलो. नाही, मला लोन वगैरे काही नकोय. किती वेळा सांगितलं असं फोन करत जाऊ नका. मला लोन हवं असेल तर मी समोरून फोन करेन. काय रे पप्पू, काय म्हणतोयस? ओय अय्यर ओय सोडी माझा फोन. अरे पोपटलालचा फोन सिमेंट मध्ये पडला. ओ तेरी. पप्पू, तुझा फोन सिमेंट मध्ये पडला. काय एक तर माझा फोन सिमेंट मध्ये पडला आणि वर हसतोयस. काय सोडी तू पण ना. ओय पप्पू, कमाल करतोयस तू. मी फक्त आल्यावर पाठीवर अशी थाप मारली. मला काय माहित होतं तुझ्या हातात फोन असेल. अरे बाबा, तू थाप मारलीस म्हणून तर फोन पडला ना माझा. आता तो काढून दे मला. ओय पप्पू, ओय माझी काही चूक नाहीये, मग मी तुला का काढून देऊ? द्या, मी फोन काढतो. थांब, हात नाही लावायचा तू. ज्याने फोन पाडलाय तोच काढेल तो फोन. ओय पोपू, तुझ्या हातून फोन पडलाय म्हणजे तूच पाडलायस, मग तूच काढ ना फोन. ज्याच्यामुळे फोन पडलाय तो फोन काढून देईल मला. पोपू, माझी काही चूकच नाहीये, मग मी का काढू फोन? मी काढून देतो. मी एकदा नाही म्हंटल ना, तू फोन नाही काढणार. कोणीच फोन काढणार नाही. ज्याची चूक आहे तोच फोन काढेल. भाऊ तुम्ही राहू द्या, तुम्ही खरंच थांबा. ओय पोपू, तू हट्ट करू नकोस, नाहीतर याच सिमेंट मध्ये तुला कालवेन मी. सॉरी. कूल. मला धमकी देतोयस? गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालला धमकी देतोयस? काय झालं काय? भिडे मास्तर, पोपटलालच्या पाठीवर सोडीने असं मारलं. पोपटलालच्या हातात फोन होता, फोन सिमेंट मध्ये पडला. आता हे आपापसात भांडतात, तूच समजव यांना. हो. अच्छा. ठीक आहे, काही हरकत नाही. होतं असं कधी कधी. हे कामगार पण इकडेच बघताय, सोसायटीचं काम थांबलंय. पोपटलाल, मी फोन काढून देतो. थांब भिडे, ज्याची चूक आहे तोच फोन काढेल. अरे ओय पोपू, मी तुला शेवटचं सांगतोय, माझं डोकं फिरवू नको. तू तरी समजून घे, इथे काम थांबलंय. अरे तू समजू, प्रयत्न तरी कर. तू फोन काढून दे ना प्लीज. सॉरी. कूल. हे बघ सॉरी, मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज पोपटलालचा फोन सिमेंट मधून काढून दे. बरोबर आहे. ठीक आहे यारो. शाबास. ओय हे घे पोपू. पोपू, सिमेंट तर चुकलं रे. ओय तुझ्या मोबाईलचं तर थडगं बनलं रे पोपू. बरोबर आहे. म्हणूनच मी सांगत होतो की आधी फोन काढून घ्या. एकदा का सिमेंट चुकलं की थोडं कडक होतं. घ्या. पोपटलाल, आता हा फोन चालू व्हायची काही गॅरंटी नाहीये बाबा. तू असं कर, आता हा असाच राहू दे. ह्या मकबऱ्याला आपल्या गोल्डन ग्रो अवॉर्डच्या शेजारी ठेव, रिनोव्हेशनची आठवण म्हणून. काय? इथे माझा जीव जळतोय आणि तुम्हाला मस्करी सुचतेय. अरे पोपटलाल, एक मिनिट. मी फोन ट्राय करतो तुझा. कदाचित फोन चालू असेल तुझा. हो, लाव फोन लाव.